मालवण हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध किनारपट्टी शहर आणि पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला, स्वच्छ समुद्रकिनारे, थरारक वॉटर स्पोर्ट्स आणि स्वादिष्ट मालवणी जेवणासाठी ओळखले जाते. सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी लोकांचं सर्वात आवडती जागा म्हणजे मालवण. कोकणातील निसर्ग सौंदर्य, नारळ पोपडीच्या बागा आणि शांतता या सगळ्या गोष्टी पर्यटकांना आकर्षित करत असते. मालवणमध्ये फिरण्यासारख्या अनेक प्रसिद्ध जागा आहेत. इतिहासप्रेमींसाठी या जागेवर किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 मध्ये ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेला सिंधुदुर्ग किल्ला मालवणमधल्या कुर्ते बेटावर बांधला. ज्या किल्ल्याच्या नावावरून या जिल्ह्याचं नाव सिंधुदुर्ग ठेवण्यात आलं. मालवणमध्ये आल्यावर हा किल्ला पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचं केंद्र बनते. ॲडव्हेंचर प्रेमींसाठी या जागेवर अनेक प्रकारची वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहेत, ज्यामध्ये पक्ष्यांसारखा हवेत उडायचा अनुभव देणारा पॅरामोटर आहे. पाण्याच्या आतमधला जलजीवन पाहण्यासाठी स्कुबा डायव्हिंग आहे. एखाद्या सुपरहिरोसारखा हवेत उडत राहणारा फ्लायबोर्डिंग आहे. पतंगसारखा हवेत उडण्यासाठी पॅरासिलिंग आहे. पाण्यावर सुपर बाईक चालवण्याच्या अनुभवासाठी जेट स्की आणि बाकी काही ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी आहेत. तसेच निसर्गप्रेमींसाठी साफ स्वच्छ निळा पाण्याचे समुद्र किनारे आहेत. सोबत काही असेही हिडन समुद्र किनारे आहेत जिथे नारळ पोपडीच्या बागांसोबतच निळ्या पाण्याचे समुद्र किनारे स्थित आहेत, जिथल्या सुंदर नजाऱ्यांसमोर आपण लग्नविधी सुद्धा पार पाडू शकतो. मंदिर प्रेमींसाठी अनेक प्रकारचे मंदिरे आहेत, ज्यामध्ये एक असं मंदिर आहे जे 12ही महिने पाण्याने वेढलेलं असतो. त्याचप्रमाणे आशिया खंडातील एकमेव स्फटिक शिवलिंग मंदिर सुद्धा आपल्याला इथेच पाहायला मिळतो. या जागेवर काही हिडन आयलँड सुद्धा आहेत, जिथे शेकडोच्या संख्येने डॉल्फिन्स पाहायला मिळतात. आणि एक असाही हिडन आयलँड आहे जो करोडो शिंपल्यांपासून तयार झालेला आहे. करोडोच्या संख्येने शिंपले आहे इथं. जर तुम्ही मालवणमध्ये येत असणार तर हा पॉइंट तुमच्या आयटनरी लिस्टमध्ये राहायलाच पाहिजे. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा कोकण कोस्टल राईडच्या एका नवीन भागामध्ये. 3-4 दिवस झाले आपण मालवणमध्येच फिरून राहिलो. मालवणमध्ये एवढ्या साऱ्या जागा आहेत ज्या आपण कव्हर करू शकतो. तर आता आपण चाललो समुद्र किनाऱ्याजवळ राजकोट किल्ल्याला कव्हर करण्यासाठी. एक बीच आहे, शिंपला बीच. त्या बीचवर बहुत सारे शिंपले आहेत. या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करण्यासाठी आता आपण चाललो राजकोट किल्ल्याजवळ. तिथं जाऊ, तिथून बोट करू, मग प्रत्येक हिडन स्पॉट कव्हर करण्याचा प्रयत्न करू. मालवणमधल्या समुद्र किनाऱ्यावर अनेक हिडन गोष्टी आहेत, ज्या जीवनात एकदा तरी पाहिल्याच पाहिजे. त्यातीलच पहिली गोष्ट म्हणजे शिंपला आयलँड. करोडो संख्येनी असलेल्या शिंपल्यांखारण तयार झालेल्या शिंपला आयलँड पासून आपण आपल्या दिवसाची सुरुवात करत आहोत. चारही बाजूने समुद्राच्या पाण्याने वेढलेल्या शिंपला बेटावर जाण्यासाठी आपल्याला समुद्र किनाऱ्यापासून एक बोट करावी लागते, ज्यासाठी आपण सर्वप्रथम मालवणमधील राजकोटच्या एक्झॅक्ट बाजूला असलेल्या राजकोट ॲक्वा स्पोर्ट जवळ येऊन पोहोचलो. इथं आल्याबरोबर आपल्याला राजकोट पाहायला मिळते. राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 93 फुटाची भली मोठी मूर्ती आहे. मूर्तीच्या जस्ट बाजूलाच आपल्याला इथं राजकोट ॲक्वा स्पोर्ट म्हणून लिहून दिसते. या जागेवरून सकाळी सकाळी बोट निघते. ही बोट आपल्याला समुद्राच्या मधात घेऊन जाईल आणि आजूबाजूचे सगळे पॉईंट कव्हर करवतील. तर सकाळी सकाळी जाण्याचा प्रॉफिट काय, आपल्याला डॉल्फिन पाहायला भेटेल. डॉल्फिन पाहण्याची मजा काही वेगळीच आहे आणि ते पाहण्यासाठी आपल्याला सकाळी सकाळीच जावं लागेल. राजकोट ॲक्वा स्पोर्ट मधून बोट बुक करून सुरू झाली आपल्या दिवसाची सुरुवात. आपला मेन टार्गेट होता शिंपला आयलँड, जिथे आपल्याला असंख्य शिंपले पाहायला मिळणार होते. पण त्या आयलँडवर जात असताना आपल्याला अनेक सुंदर व्ह्यू पॉइंट सुद्धा पाहायला मिळतात. आता राजकोट किल्ला बघतोय ना आपण. हा राजकोट किल्ला हा गव्हर्नमेंटने डेव्हलप केलेला पहिला आणि एकमेव किल्ला आहे जो आपण बघतो. याचा जुना आणि भग्नावस्थेत असलेला किल्ला देखील इथेच अवेलेबल आहे. मागच्या साईडला आपण इथे उतरल्यानंतर तो देखील पाहू शकता. सकाळी सकाळी सूर्य उगवताना महाराजांची मूर्ती एक नंबर वाटत आहे. ते सूर्याची किरण जेव्हा महाराजांच्या मूर्तीवर पडत आहे
एका साईडनं शॅडो आहे आणि एका बाजूनं असा सोनेरी रंग असा चमकल्यासारखा वाटत आहे. सकाळी सकाळी डॉल्फिन दिसण्याचे चान्सेस आहेत का? 100%. अर्ली मॉर्निंगला जे त्यांचं क्लायमेट असतं ना डॉल्फिनला, हे जे उष्णतापट हवामान आणि कोमट हवामान असतं, हे पूर्णपणे थंड क्लायमेट असतं पूर्णपणे, कारण सूर्योदय जस्ट होतोय, एक उष्णता चालू होते, त्यामुळे त्यावेळी ते पूर्णपणे वरती येतात, म्हणजे मस्ती करण्यासाठी सरफेसला खेळत असतात, ते पाहायला मिळतात आणि 100% दिसणार डॉल्फिन. सकाळी सकाळी चान्स आहे आपल्याला डॉल्फिन दिसण्याचे. बघू आपल्याला आज डॉल्फिन दिसते की नाही. मालवणमध्ये आपल्याला काही ठराविक जागेवरच डॉल्फिन पाहायला मिळतात. त्यातीलच एक सुंदर जागा म्हणजे शिंपला आयलँडकडे जात असताना होय. सकाळच्या वेळी कोवड्या उन्हात खेळण्यासाठी डॉल्फिन समुद्राच्या वर येत असतात. जर आपल्याला 100% डॉल्फिन पाहायच्याच असतील तर सूर्य उगवताना सकाळच्या वेळीच इथे यावे. आपली बोट रायडिंग तर सुरू झाली आहे आणि बघू की आज आपल्याला कोणते कोणते पॉईंट कव्हर करायचे आहेत. आपल्याला सुरुवातीलाच पहिला कव्हर करायचा तो धोंतरा रॉक, त्याच्यानंतर असणार आहे आपला कवडा रॉक. ओके, एक आयलंड आहे समुद्राच्या मध्यभागी, ते देखील कव्हर करायचं आहे. त्याच्यानंतर शिंपला पॉईंट हा एक आपल्या राईडचं मुख्य आकर्षण आहे, कारण आपण समुद्राच्या मध्यभागी त्या टापूवरती उतरणार आहोत. एक आयलंड आहे, अशी जागा आहे जी आपण लाईफ टाईम ती जागा लक्षामध्ये ठेवू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये याचा एक वेगळा एक्सपिरियन्स आपण सर्वांशी शेअर देखील करू शकतो. त्याचसोबत आपण बघणार आहोत इकडचं चिवला बीच संगम बघणार आहोत. गड नदीचा संगम म्हणजे अरेबियन सी आणि गड नदी याचा संगम होतो, तो स्पॉट आपल्याला दाखवला जाणार आहे. आपल्या दिवसाचा पहिला हा आपला टुरिस्ट पॉईंट असणार आहे, समुद्राच्या मधात असलेला कवडा रॉक. कवडा रॉक हा एक असा आयलँड आहे जो समुद्राच्या चारही बाजूने पाण्याने वेढला आहे. या आयलंडला कवडा रॉक बोलतात. ओके, याचा शेप आहे ना हा कवड्यासारखा असून, म्हणजे आपण याचा वरून एरियल व्ह्यू पाहिला ना ड्रोन्सला वगैरे, तर तो कवड्यासारखा दिसतो. कवडी माहिती ना, आपण माळ वगैरे बनवतात ते. शिवाजी महाराजांच्या काळात जे चलन होतं ना, कवडीचं चलन पण म्हणून यूज केला जायचं आणि ते भरपूर या ठिकाणी मिळायचे त्या प्रमाणात. इथं बहुत सारे ईगल दिसून राहिले. हे इकडे ईगल. आता या जागेवरती कसं आहे, निर्मनुष्य झालेली जागा आहे, इथे वावर नाही आहे मनुष्याचा. सो ईगलचा असा पक्षी आहे जो एकांतवासात राहतो आणि त्याला उंच ठिकाणी आपलं घरटं बनवायला आवडतं. आपण आता पाहतोय ना समोर एक मोठं नेस्ट दिसते, तिथे तो ईगल बसलेला आहे. भरपूर प्रमाणात या आयलंडवरती आता ईगल्स राहतात. आपलं वास्तव्य त्यांनी केलेलं आहे. बघा, घरटं बनवला एकदम कोपऱ्यावर न, तिथं आहे तो ईगल. सध्याच्या काळात या कवडा रॉकवर आपल्याला लुप्त झालेले अनेक ईगल्स पाहायला मिळतात. फायनली डॉल्फिन भेटला रे भाऊ. जेवढा शांत वातावरण ठेवता येईल तेवढा शांत ठेवू आपण. That side. See, that side. आपल्या दिवसाच्या टूरची सुरुवात झालीच होती की तितक्यातच आपल्याला शेकडोच्या संख्येने डॉल्फिन्स पाहायला मिळाल्या, जे पाहण्यासाठी आपण मुद्दाम सकाळी आलो होतो. In a world full of dreams, where the moonlight softly beams, there's a place where wonders gleam, and nothing as it seems. झुंडचा झुंड दिसला आपल्याला. जवळपास 50-100 डॉल्फिनचे झुंड होते आणि लाईनीनं माहित नाही कुठं चालले आहे. ट्रॅव्हल करत करत समोर जात असतील. बहुत सही व्ह्यू कॅप्चर झाला आहे. सगळ्यात पहिले आपण कवडा रॉक केला, त्याच्यानंतर आपण डॉल्फिन साईड केली. जवळपास अर्धा 1 तास आपण या डॉल्फिनला पाहत होतो. आता आपण चाललो एका महत्त्वाच्या पॉईंटवर, जो हिडन आणि सध्या बहुत जास्त ट्रेंडिंग आणि फेमस आहे, शिंपला पॉईंट. एक असा आयलँड आहे ज्या आयलँडच्या मधात बहुत सारे शिंपले आहे, म्हणजे तो शिंपल्याचाच आयलँड आहे. सो आता आपण तिथं जाऊ. शिंपला आयलँडवर जाण्या अगोदर आपल्याला एक असा संगम पॉइंट पाहायला मिळतो जिथे नदी आणि अरेबियन समुद्राचं मिलन होते. आता आपण ट्रॅव्हल करून आलोय ते अरेबियन सी मधनं ट्रॅव्हल करून आलोय. आपल्याला हा अरबी समुद्र आहे. अरबी समुद्राला जी नदी येऊन मिळते ती गड नदी. गड नदीचा आणि अरबी समुद्राचा संगम आहे हा. आपण जे पाहतोय ना ते आपल्या लेफ्ट साईडला अरेबियन सी आहे आणि राईट साईडला गोड्या पाण्याची नदी म्हणजे गड नदी आहे. तळ नदी आणि अरबी समुद्राचा संगम पाहून जसं आपण थोडा समोर जातो तसंच जाऊन पोहोचतो चारही बाजूने समुद्राच्या पाण्याने वेढलेल्या शिंपला आयलँडवर. फायनली आपण येऊन पोहोचलो आहोत शिंपला आयलँडवर. का असा मूठ पकडा, शिंपले शिंपले, करोडोच्या संख्येने शिंपले शिंपले आहे इथं. असं जर शोधला तर चांगले चांगले आपल्याला अजून पाहायला भेटत आहे. हे दिसतंय.
या जागेवर दगड माती कमी आणि सिंपले जास्त आहे आणि म्हणून याला सिंपला आयलंड म्हटलं जातं. बहुतच मस्त. एवढे सारे शिंपले आपण घरी घेऊन जाऊ आपल्या लहान भावासाठी. ओ सुंदर. जर तुम्ही मालवणमध्ये येत असणार तर हा पॉईंट तुमच्या आयटनरी लिस्टमध्ये राहायलाच पाहिजे. आपण आता संगम बघितल्यानंतर संगमाच्या राईट साईडला ही एक आयलंड आहे. याच्या इकडे ना समुद्रामध्ये जे डेड शंख शिंपले असतात ना, म्हणजे जे मृत शंख शिंपले असतात, समुद्र कोणतीही वस्तू आपल्या पोटामध्ये ठेवत नाही, तो बाहेर ढकलत असतो प्रत्येक वेळी. तसेच ते या पाण्यामध्ये असलेले डेड शंख शिंपले या ठिकाणी फेकले गेलेत आणि त्यापासून एक आयलंड तयार झालं. एक दगडांचा समूह होता, त्याच्यामध्ये पूर्णपणे ते साचलेत. आपण पूर्ण फिरलं असेल आयलंड, त्याचं प्रत्येक ठिकाणी आपल्याला पावलं ते दिसणार शंख शिंपले. त्याच्यासाठी त्याला शिंपला पॉईंट असं नाव देण्यात आलं आहे. त्या नावानेच आपण याची आयडेंटिटी तयार केली आहे. जर मालवणमध्ये कोणी लोक येत असाल तर त्यांनी हा पॉईंट मिस नाही करायला पाहिजे. नक्की. समुद्राच्या मध्यभागी उतरण्यासाठी असलेला एकमेव असा आयलंड आहे आपल्याकडे, जे अरेबियन सीमध्ये. आपल्याला फक्त इन्स्टा वगैरे किंवा सोशल मीडियामध्ये माहीत असलेल्याच आयलंडला आपण जात होतो, पण एक हिडन प्लेस आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत त्याच्या दृष्टिकोनातून. आणि एक वेगळा अनुभव असतो या ठिकाणी उतरल्यानंतर. आपल्याला समुद्राच्या मध्यभागी उतरल्यानंतर चारी बाजूला पाणी आणि आपण मध्ये आहोत. फक्त फिल्ममध्ये पाहतो, पण हे वास्तवमध्ये देखील आपण अनुभवू शकतो. दूरदूरून आलेले पर्यटक या जागेवर वेगवेगळ्या प्रकारचे शंख शिंपले शोधण्याची कॉम्पिटिशन करताना दिसत होते. सही बहुत सारे इथं वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळ्या कलरचे इथं शिंपले आपल्याला पाहायला भेटते. या पूर्ण आयलंडवर जागोजागी लाल काळ्या रंगाचा हा असा जांबा दगड आहे आणि या दगडाच्या मधात छोटीशी रेती नाही म्हणतात, छोटे छोटे दगडाचे तुकडे आहेत, ज्याच्या मधात आपल्याला बहुत सारे असे तुकडे पाहायला भेटतात शिंपल्याचे. आणि या शिंपल्यात जर आपण चांगल्यानं शोधलो तर आपल्याला पाहायला भेटते असे वेगवेगळे सुंदर शिंपले. वा, एकदम हिरव्या रंगाचे हा, डिझाईनदार. हे कोणत्या बाजूला भेटले? त्या बाजूला. ओके, म्हणजे जे पाण्यात आहे ते असे शेवाळ लागून असे हिरव्या रंगाचे आहे. गोट्याच्या याच्यामध्ये नाही का. मालवणमध्ये असलेल्या या युनिक प्रकारच्या आयलंडला प्रत्येक टुरिस्टने एकदा तरी भेट द्यायलाच हवी. शिंपला आयलंडला चांगल्याने एक्सप्लोअर केल्यानंतर आपण जाऊन पोहोचलो एका अशा व्ह्यू पॉइंट जवळ, ज्याला सुवर्णकडा म्हणूनही ओळखल्या जाते. 30 ते 40 फूट उंच असलेल्या सुवर्णकड्याची विशेषता म्हणजे या जागेवरून होणारा सूर्यास्त. सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची किरणे या कड्यावर पडतात आणि हा कडा गोल्डन रंगाचा भासू लागतो आणि म्हणून याला सुवर्णकडा असे नाव देण्यात आले आहेत. ही भिंत कशी तासून वगैरे तयार केली नाही, पूर्णपणे नॅचरली तयार झालेली भिंत आहे. ओके, समुद्राच्या लाटाचा मारा होऊन तिकडचा किनारा आहे ना, तो झिजला गेलाय आणि पूर्ण असा कड्यासारखा भाग तयार झाला. याला सुवर्णकडा बोलतात. ओके, इथेच वरती एक सर्जकोट म्हणून नावाचा एक किल्ला देखील आहे. तो आज भग्नावस्थेत आहे, पण त्यावेळी देखील तिथे किनारपट्टीवर लक्ष ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जात होता. महाराजांनीच बांधलेला किल्ला आहे सर्जकोट म्हणून. आणि हा जो आता पट्टा दिसतोय ना आपल्याला, पूर्ण असा तासलेला भिंतीसारखा, याच्यावरती जेव्हा सनडाऊन होतो म्हणजे सनसेट होतो ना, त्यावेळी जेव्हा सूर्याची किरणं पडताना त्याला थोडीशी गोल्डन अशी शेड येते. तो सुवर्णकडा म्हणून देखील त्याला ओळखलं जातं. सुवर्णकड्यानंतर या बोटीचा सर्वात शेवटचा व्ह्यू पॉइंट म्हणजे मालवणमधील सर्वात प्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ला. एकुटे नावाचं बेट होतं. महाराजांनी ज्यावेळी दक्षिणेच्यानंतर या ठिकाणी आले ना, त्यावेळी त्यांचा या ठिकाणी लक्ष पडलं आणि इथे एक दुर्गनिर्मिती होऊ शकते, त्याच्यानुसार त्यांनी हे बेट निवडलं आणि याच्यावरती 48 एकर जागेमध्ये हा किल्ला बांधलेला आहे. या किल्ल्यावरूनच आपल्या जिल्ह्याचं देखील नाव ठेवलं गेलेलं आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा का, तर या किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग किल्ला. आणि फायनली बहुत जबरदस्त पद्धतीने आपण पूर्ण या समुद्राच्या अंदर असलेले पॉईंट कव्हर करून येऊन पोहोचलो आहोत इथं राजकोट जवळ. सगळे व्ह्यू पॉइंट्स कव्हर करून आपण जाऊन पोहोचलो समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या कोरल हेवन नावाच्या हॉटेलमध्ये. जर तुम्ही मालवणमध्ये येत असणार आणि मालवणच्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टी अगर तुम्हाला एक्सप्लोअर करायच्या असतील तर रिजनेबल रेटमध्ये हा हॉटेल एकदम चांगला आहे, बेस्ट ऑप्शन आहे. इथं राहण्याची चांगली सुखसुविधा आहेच, पण मेन म्हणजे या जागेवरून सगळे बीचेस एकदम जवळ आहे. 5 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला चिवला बीच दिसते. या चिवला बीचच्या बाजूला एक कायाकिंग होते, बहुत सुंदर. चिवला बीच आहे, कोलम बीच आहे, सुवर्णकडा आहे, त्याच्यानंतर रॉक गार्डन आहे. या सगळ्या गोष्टी या हॉटेलपासून एकदम जवळ आहे. सो तुम्ही इथं थांबू शकता. आता आपण जास्त वेळ नाही घेऊ, इथून निघू आणि एक एक गोष्टी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू. मालवणमध्ये आल्यानंतर स्वस्त दरात निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा उत्तम पर्याय शोधत असणार तर कोरल हेवन हॉटेल हा उत्तम पर्याय ठरू शकतो. रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या या हॉटेलपासून
तारकर्ली, दांडी, चिवला यांसारखी बीचेस अगदी जवळच होते. आपण आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी ड्रोन उडवला आणि हॉटेलच्या जवळच असलेला चिवला बीच आणि एक सुंदर हिडन आयलंड ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. आता आपण चाललो चिवला बीच कडे. ड्रोन दुरून पाहलो, एवढा सुंदर दिसत आहे तो, अंदमान निकोबार सारखाच. सेम निडं पाणी, मधात बेट. पटकन पोहोचून ते कॅप्चर करायचा प्रयत्न करू. मालवणला आपण 3 हिस्स्यांमध्ये डिवाइड करू शकतो, ज्यामधला एक हिस्सा म्हणजे देवबाग, जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर केला. मालवणचा दुसरा हिस्सा म्हणजे तारकर्ली, मेला मेला मेला. ज्याला आपण पुढच्या भागात चांगल्याने एक्सप्लोर करू. आणि मालवणचा तिसरा हिस्सा म्हणजे चिवला बीच, ज्याला आज आपण चांगल्याने एक्सप्लोर करणार आहोत. हॉटेलमधून चिवला बीचकडे जात असताना समुद्राच्या मधात एक सुंदर आयलंड पाहायला मिळाला. रस्त्यावर जाता जाता एक स्पॉट दिसलाय. या जागेवर कायाकिंग करत आहे. एवढी सुंदर जागा, वा. रस्त्यावरून जात असताना आपल्याला मधात असं एक मस्त सुंदर जागा दिसली, पाण्यानं वेढलेली, आणि मधात त्या जागेवर आपल्याला एक आयलंड पाहायला भेटत आहे. नशिबानं या जागेवर कायाकिंग आहे. कायाकिंगच्या मदतीने आपण आयलंडवर उतरून आजूबाजूचा पूर्ण परिसर कॅप्चर करायचा प्रयत्न करू. ओके, तिथं जाऊ, तिथं त्या पॉइंटवर. लाईफ जॉकेट लावून आपण झालो तयार ना. आता जाऊ अंदर, चला. समुद्राच्या मधोमध स्थित असलेल्या या आयलंडवर जाण्यासाठी आपल्याला एखादी बोटचा उपयोग करावा लागतो. या जागेवर कायाकिंगची सुविधा असल्या कारण आपण कायाकिंग करत या गुमनाम बेटाकडे जाऊ लागलो. पाणी पाहत आहे किती स्वच्छ आहे, देवा. हा, एकदम आपण खतरनाक आयलंडवर चाललो. समोरचा आयलंड एकदा तिथं पोहोचून त्याच्यानंतर पूर्ण नजारा कॅप्चर करू. 5-10 मिनिटाची कायाकिंग करून आपण जाऊन पोहोचलो या सुंदर बेटावर. थोडीशी मेहनत आहे. एवढ्या सुंदर व्ह्यू साठी आपल्याला थोडी मेहनत करावं लागेल. ओके. वा मित्रांनो, वा. बहुत सही. का निळं पाणी आहे. कोणीच नाही. अख्ख्या आयलंड वर बस आपण असाव. वा वा, कसम नजारा आहे का काव आहे हा. सही. या आयलंडची विशेषता म्हणजे या जागेवरचं स्वच्छ पाणी आणि पांढरी माती. या जागेबद्दल लोकांना जास्त माहीत नसल्या कारण इथे लोकांची जास्त गर्दी पाहायला मिळत नव्हती. का सुंदर आयलंड आहे यार हा. या आयलंडचं काही नाव आहे का भाऊ? कोलम. हा कोलम बीच आहे का हा? त्या पण जो कोलम, त्या पण चिवला बीच. अच्छा, ओके. आणि हा कोलम आयलंड. कोलम बीचला लागूनच कोलम आयलंड आहे. हा बीच आणि आयलंड यांचा समुद्र जिथं संपत आहे तिथला नजारा हा पाहण्यासारखा आहे. पुरा अंदमान निकोबार एक नंबर. पाणी तर पहा किती स्वच्छ आहे. जर मला स्विमिंग आली असती तर मी इथं स्विमिंग नक्कीच केलो असतो. बघा ना, पाणी किती स्वच्छ आहे. आणि त्या टापूवर, त्या बेटवर तिथे एक नारळाचं झाड आहे जिथे लग्न होऊन राहिलं आहे. ते एक नंबर जागा आहे. लग्न करण्यासाठी का सुंदर जागा निवडली या लोकांना. बहुतच सुंदर. या जागेवर 1.5 ते 2 तास स्पेंड केल्यानंतर रिटर्न जाण्याची इच्छाच होत नव्हती. भाऊ कुठं कुठं कुठं. ओके, चलो. आता आपण जाणार होतो या जागेवरच्या एका हिडन जागेवर. जशी डावकी रिव्हर आहे मेघालयामध्ये एकदम स्वच्छ पाण्याची, तशी ही रिव्हर आहे. त्या पाण्याच्या खाली बोटची गॅप दिसत आहे पाण्यामध्ये. एकदम स्वच्छ पाणी आहे. जीवनात अजून का पाहिजे, बस हे एवढंच तर निसर्ग पाहिजे. आणि या निसर्गामध्ये आपण 2 तासापासून आपण या आयलंडवर आहोत. नुसतं इथं कायाकिंग करत आहोत. या जागेवर आपण मस्त फिरत आहोत, धावत आहोत. इथून जायची इच्छा नाही होत आहे, पण अफसोस
आपल्याला समोरच्या पण काही जागा एक्सप्लोअर करावं लागेल. म्हणून आता इथून पटकन निघू आणि बाकीचे बीच एक्सप्लोअर करू. सोबत असलेल्या टिल्लूने या जागेवर काही स्टंट दाखवण्यास सुरुवात केली. आता आपण आलो कांदळवन. कांदळवन म्हणजे मॅनग्रोव्ह. ज्या ठिकाणी नदी आणि समुद्राचं मिलन होते, म्हणजे जिथं खाडी राहते त्या ठिकाणी हे असे मॅनग्रोव्ह येते. आणि या मॅनग्रोव्हचं मेन काम काय, समुद्राच्या मोठमोठ्या लाटा अडवण्याचं काम राहते. आपण आता जाणार आहोत या झाडाच्या अंदर मॅनग्रोव्ह. मरते रे भाई, दुसऱ्या दुनियात आल्यासारखं वाटत आहे. हा हा हा. मित्रांनो, बाळाचे पाय पाण्यात दिसते नाही, हेच ते बाळाचे पाय आहे, काळे ढूस. जर आपण मालवणमध्ये आलो तर मालवणमधील चिवला बीचच्या बाजूला असलेल्या कायाकिंगला नक्कीच व्हिजिट करा. बाय बाय कांदळवन, भेटूया पुढच्या वर्षी. मस्त भाऊ, हा का जन्नत दाखवला भाऊ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील चिवला बीच हा एक शांत, स्वच्छ आणि पांढऱ्या शुभ्र वाळूचा सुंदर किनारा आहे. आणि याच सुंदर समुद्र किनाऱ्याला चांगल्याने एक्सप्लोर करण्यासाठी आपण निघालो चिवला बीचच्या दिशेने. सकाळी सकाळी सगळ्यात पहिले आपण जाऊ चिवला बीचवर आणि चिवला बीचची सुंदरता कॅप्चर करायची कोशिश करू. चिवला बीचचं पाणी एकदम निळं आहे, पण जायचं कुठून आहे भाऊ? चिवला बीच हाच होय का? चिवला बीच. सगळ्यात पहिले आपण चिवला बीचच्या एका कॉर्नरवर जाऊन पोहोचलो, जिथे दगडी किनाऱ्यासोबतच स्वच्छ पाणी पाहायला मिळालं. वो हा आहे स्वच्छ सुंदर निळ्या पाण्याचा समुद्र, चिवला बीच. चिवला बीचच्या एका बाजूला आपण आलो तर आपल्याला दगडाचं फॉर्मेशन दिसते न समोरच काही वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी होत आहे तिकडे. बहुतच सुंदर समुद्र किनारा आहे. सिंधुदुर्गाच्या बाजूला असलेला हा सुंदर किनारा लोकांना माहीतच नाही जास्त. चिवला बीचच्या एका बाजूला स्वच्छ पाण्यासोबतच लाल काळ्या दगडांचा समुद्र किनारा पाहायला मिळतो. तसेच दुसऱ्या बाजूला स्वच्छ पाण्यासोबत पांढऱ्या वाळूचा समुद्र किनारा स्थित आहे, जिथे अनेक प्रकारचे वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी केल्या जातात. हाच तो चिवला बीच आहे, ज्याच्या एका बाजूला लाल दगड आहे आणि त्या बाजूला नारळाची पूर्ण झाडं आहे, ज्याच्या कारण समुद्र किनाऱ्याची सुंदरता अजूनच वाढल्यासारखी वाटत आहे. आणि दुसऱ्या बाजूला जिथं आपण आता आलो हा आहे समुद्र किनारा. या जागेवर वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी होत आहे. पुरा निळं पाणी आहे, निळं पाणी. चिवला बीचला एक्सप्लोर केल्यानंतर आपण निघालो अजून एका हिडन बीच कडे. काका कोडमला जायचं आहे, कोडमला जा किनारा समोर. वा का रोड आहे, वा वा वा, एक नंबर ग्रीनरी. चिवला बीच पासून बस 10 मिनिटाच्या अंतरावर हा कोलम बीच स्थित आहे. हा कोलम बीच जास्त नोंद नसल्या कारण लोक इथं जाण्यास टाळतात. कुत्रे बोंबलून आले, बहुत सही, वा वा वा. चिवला बीचला लागूनच असलेला कोडम बीचची विशेषता म्हणजे शांत, स्वच्छ आणि पांढऱ्या वाळूचा समुद्र किनारा. याच बीचला लागून थोड्या समोर गेल्यास आपल्याला पाहायला मिळतो इथं प्रसिद्ध असलेला सुवर्णकडा. व्हाईट सँड वाला बीच आहे, पूरा व्हाईट सँड.
आणि निळा समुद्र कोणीच नाही. बस एक कुत्रा आहे जो आपल्यावर भुकत आहे. कोळम समुद्र किनारा तर आपला झाला कव्हर. एकदम शांत आहे, कोणीच नाही आहे. तर आता आपण काय करू, समोर असलेला सुवर्णकडा, सर्जेकोट आणि सुवर्णकडा त्याला कॅप्चर करायचा प्रयत्न करू. तो तिथंच आहे. हे सर्जेकोट वरून कुठं जावं लागेल? निलास तुम्ही पुणे गावा होती बघा सर्जकोटा सरळ गेली हो. इकडून सरळ हो वरच्यावरून नाही जाता येईल सुवर्णकडा. वाट नाही समजायची ह्यानीच जावा आधी सुवर्ण करा आणि मग इथूनच यावा पुन्हा आणि मग जावा तकडे. हे छोटीशी गल्ली आपल्याला घेऊन जाईल सुवर्णकड्यावर. हो बघा हा राहिला रस्ता. एका बाजूला पूर्ण समुद्र आहे आणि एका बाजूला हा रस्ता. मालवणमध्ये स्थित असलेला सिंधुदुर्ग किल्ला तर सर्वांनाच माहिती आहे, पण सिंधुदुर्गच्या बाजूला असलेला सर्जेकोट किल्ला सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. याच सर्जेकोट किल्ल्याच्या परिसरात आपल्याला भला मोठा पठार पाहायला मिळतो, ज्याला सुवर्णकडा असे नाव देण्यात आले आहे. संध्याकाळच्या वेळी मावळत्या सूर्याची किरणे या कड्यावर पडून हा कडा सोनेरी रंगाचा भासू लागतो आणि म्हणून याला सुवर्णकडा असे म्हटले जाते. मालवणमध्ये आल्यावर जर एखाद्या शांत जागेवरून सुंदर सूर्यास्त बघायचा असेल तर सुवर्णकडा हे एक उत्तम जागा आहे. वो आई शपथ, तीनही दिशेनं पाण्यानं वेढलेला कडा आहे. एखाद्या पिक्चरची शूटिंग होऊ शकते या जागेवर. इथं या सुवर्णकड्याच्या एका कोपऱ्यात खालच्या बाजूला आपल्याला एक भला मोठा हिडन गुफा पाहायला मिळाला, ज्याला काही करून आपल्याला एक्सप्लोर करायचा होता. सो फायनली आपण या जागेवर गाडी लावलो. गाडी लावून आता आपण एका अशा कोपऱ्यावर जाणार आहोत जिथं आपल्याला गुफा पाहायला भेटत आहे. हा नॅचरल गुफा आहे, नॅचरल. हो भला मोठा गुफा आहे तो. तिथे जायचा प्रयत्न करू. जर आपण तिथपर्यंत खाली उतरलो तर मग आपण जाऊ शकू तिकडे त्या बाजूला. खाली उतरण्यासाठी आपण एक तीव्र कडा शोधून काढला. ओके हा रस्ता थोडासा डिफिकल्ट आहे. इथून मोस्टली जाता नाहीत. टेक्निकली आपल्याला जायला तर नाही पाहिजे, पण आपल्याला तो गुफा एक्सप्लोर करायचा आहे. हा नजारा बी तर पहा, गेट ऑफ हेवन, स्वर्गाचा द्वार. हो भला मोठा कडा आहे पण एकदम ठिसूळ आहे. आणि तिथं राहिला तो गुफा. तो तिथे जाण्यासाठी आपल्याला थोडंसं पाण्यात उतरायला लागेल. बहुतच मोठा गुफा आहे, बहुत मोठा. अंदरपर्यंत जाऊ शकते पण आपण जाऊ नाही. जर आपल्याला प्रॉपर स्विमिंग आली असती तर आपण अंदरपर्यंत गेलो असतो. आणि प्रॉपर स्विमिंग नाही, फक्त जीव वाचवण्यापुरती स्विमिंग येते. आणि पाणी पाहत आहे, पाणी कसा खवळला आहे. जोर जोरात लाटा येत आहे, लाटा. हळूहळू पाणी भरल या बेटावर. आपल्याला पटकन बाहेर निघा लागल. या गुफेतून निघणं थोडं कठीण होऊन जाईल आपल्यासाठी. पाण्याचा फोर्स कंटिन्यू वाढत आहे. भरतीच्या वेळी या जागेवर येणं थोडं धोकादायक असू शकते, म्हणून अशा अननोन जागेवर येत असताना स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी. अशा सुनसान जागेवर एकटं येणं थोडं धोकादायक असू शकते, पण आपल्याला काही करून ही जागा पाहायची होती. एकदम हिडन जागा आहे, हिडन. दगड फक्त सरकले नाही पाहिजे. बाबा रे. ओके सुवर्णकड्याला आपण होऊ शकेल तेवढ्या चांगल्या पद्धतीने एक्सप्लोर करण्याचं काम केलं. आता आपण जाऊ सर्जेकोटवर. सर्जेकोट एक छोटासा किल्ला आहे जिथून आपल्याला तोंडिवली नदी आणि समुद्र यांच्या दोघांचा संगम पाहायला भेटेल. तर आता आपण आतमध्ये जाऊ. सर्जेकोट किल्ला
सर्जेकोट लहान असावं. हा हा असे गेल्या त्या रस्त्यान डाव्या बाजूचा पहिला वळण हा आजूबाजू खंय जाऊन करतो गमलो तरी अच्छा. सरळ त्या किल्ल्याच्या कमानी बुडीत जाताला. गावाच्या छोट्याशा गल्लीतून गुगल मॅपच्या मदतीने आपण येऊन पोचलो सर्जेकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ. जिथल्या सगळ्या वास्तू एकदम पडक्या अवस्थेत पाहायला मिळत होत्या. गावातून रस्ता शोधत शोधत एकदम छोटीशी मायवाट काढली. या पायवाटेनं थोडा समोर आलो आणि आपल्याला हे दगडावर दगड ठेवलेली तटबंदी दिसत आहे. हा राहिला सर्जेकोटचा एंट्रन्स. मालवणमधील सर्जेकोट हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 1668 मध्ये बांधलेला एक ऐतिहासिक सागरी किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी राजकोट, पद्मगड आणि सर्जेकोट हे 3 उपदुर्ग बांधले. त्यातीलच सर्जेकोट हा किल्ला तळाशील सर्जेकोट गाव खाडीच्या मुखावर बांधलेला आहे. वेडीवाकडे वळणे असलेल्या कोडम नदीच्या खाडीत पावसाळ्यात महाराजांच्या आरमारातील जहाजे नांगरून ठेवली जात होती. किल्ल्याच्या आतमध्ये आपल्याला 2-3 घरं पाहायला भेटत आहे. इथं घर आहे, डबल मजलीवाले घर. एका बाजूला मस्त माळ आहे, नारळाच्या झाडाची माळ. सर्जेकोट गडाचा प्रवेशद्वार छोटसा पण कमानदार आहे. प्रवेशद्वाराच्या बाजूलाच बुरुज आहे आणि आतल्या बाजूला काही घरे आहेत. याच्याच कडेने चालत गेल्यास आपण बालेकिल्ल्याजवळ जाऊन पोहोचतो. बालेकिल्ल्याचे 4ही बुरुज व तटबंदी शाबूत आहे. याच बालेकिल्ल्यात विहीर, तुळशी वृंदावन व तटावर जाण्याचे जिने आहेत. याच बालेकिल्ल्यात अनेक झाडे उगवल्या कारण या जागेवरच्या इतर अवशेष दिसत नाही. या किल्ल्यावर जास्त असं काही पाहण्यासारखं आता उरलं नाहीये, पण इकडे बुरुज टाईप दिसत आहे. इथं आहे बुरुज, पडक्या अवस्थेत आहे पण आहे. छोटी छोटीशी गॅप आहे. या जागेवर मटाडूचे फळं दिसत आहे. मटारू म्हणते याला, उकडून किंवा भाजून खाल्ल्या जाते. बहुत सारे आहे. वेचून नेऊ का आज रात्री खासाठी? राहू देतो इथंच. आपण ऑलमोस्ट सूर्य मावळण्याची वाट पाहत होतो, कारण संध्याकाळी या जागेवरून एक सुंदर जागा पाहण्यासारखी आहे, जिथून सूर्यास्त होताना पाहताना बहुत मस्त वाटते. मालवणमध्ये आल्यानंतर सर्वात सुंदर सूर्यास्त बघायचा असेल तर संध्याकाळच्या वेळी रॉक गार्डनमध्ये यावे. ऑलमोस्ट सूर्य मावळत आलेलाच आहे. आपण परफेक्ट टायमावर येऊन पोहोचत आहोत. ओ जबरदस्त, वाह, डायरेक्ट स्वर्गात. जसं आपण एंट्री केल्यानंतर इथं बहुत साऱ्या अशी जागा आहे पार्किंगची, जिथं आपण गाड्या पार्क करू शकतो. आणि बस समोरच हा सूर्य मावळत आहे समुद्रात. आपल्याला तिथं जायचं आहे. एंट्री केल्यावर या जागेवर 10 रुपयाचे तिकीट आहे. तिकीट काढलो की आपण जाऊन पोहोचू एकदम शेवटच्या किनाऱ्यावर, जिथं आपल्याला मावळता सूर्य पाहायला भेटेल. मालवणमधील सूर्यास्ताची प्रसिद्ध जागा म्हणजे रॉक गार्डन. आलो एकदम परफेक्ट टायमावर आलो रे भाऊ. शांत समुद्रावर दगडी किनारपट्टी असलेल्या या ठिकाणी एक सुंदर गार्डन पाहायला मिळते, ज्याला रॉक गार्डन म्हटले जाते. त्याचप्रमाणे या जागेवरून होणारा सूर्यास्त म्हणजे निसर्गाची समुद्रावर होणारी सुंदरतेची मुक्त उधळण होय. आणि अशा प्रकारे बहुत जबरदस्त पद्धतीने मावळत्या सूर्यासोबत आपला आजचा व्हिडिओ इथंच संपला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर याला लाईक करा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली बेल आयकन दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पटकन पोहोचेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. भेटूया पटकन एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचरसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.